आम्ही आताच विसापूर गड उतरून लगेच जवळच भाज्या लेणी होती. आज रविवार असल्यामुळं 6चा टायमिंग असतो बंद व्हायचा, पण 6 वाजलेत. पण चला म्हटलं बघूयात की लेणी उघडी असेल तर ती पण होऊन जाईल. खूपच दम लागलेला आहे, मुलं जोरात पळत आहेत. तर चला असेल उघडी तर बघूयात. तुम्हाला तो पण व्ह्यू मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघूयात आता पुढे गेल्यानंतर काय होतं आपल्याबरोबर, कारण 6चा टाईम असतो लेणी बंद व्हायचा. टायमवर आलेला आहे, गेट बंद व्हायच्या मार्गावर आहे. बघूयात काय म्हणतात. फायनली आपल्याला त्यांनी रिक्वेस्ट करून परवानगी दिलेली आहे. आपण भाजे लेणीमध्ये इथे प्रवेश करत आहोत. तुम्हाला मी काही या ठिकाणी आपण क्लिक घेऊयात आणि तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी खूपच सुंदर अशी भाजी लेणी विनंती आपण त्यांना केली आणि त्यांनी देवाच्या कृपेने परवानगी दिली. आपण खूपच जवळ आलेलो होतो, सगळे खूप दमले आहेत, तरी आमचं एक जण आलेलं नाहीये. मी म्हणेन मारुती देवाने आम्हाला एवढी बुद्धी आणि शारीरिक क्षमता दिली की आम्हाला एक देव भेटला, त्यांनी रस्ता दाखवला. देव माणूस पण पाठवला त्यांनी आमच्यासाठी. आणि आम्हाला एका दिवसात हे तिन्ही गोष्टी आम्ही पहिल्यांदाच आपण पहिलं असं गट असू ज्यांनी हे तिन्ही कारिगिरी एका दिवसात करून दाखवलंय. आणि ह्या गोष्टीसाठी एक लाईक ठोकून टाका. आणि आमचा मित्र जो होता तो इथं 3-4 वेळेस आलेला आहे, पण तिने एवढ्यापर्यंत तिने सांगितलं की ही गोष्ट अशक्य आहे की तुम्ही 3 करू शकता. मित्राला मोठं ठरवलं काही. आणि तेव्हा तिसरा शेवटचा गेटमधून प्रवेश करतोय तो दिवेश. तोच राहिला 7वा, तो पण येतोय. चला एन्जॉय करूया. आपण तुम्हाला दाखवतो लेणी. या ठिकाणी बघू शकता आपण, या ठिकाणी लेण्याच्या अंतिम टोकाला आलेलो आहोत. इथे काही आहे का ते आपण बघूयात. ते काही दिसतंय का? इथे काही नाही, फक्त एक बसण्याची आपण जागा म्हणू शकतो, गुफा टाईप. त्यानंतर आपण वरती पण बघूयात. तुम्हाला मी आता हे लेण्या थोड्याच असल्यामुळे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, इथून पायऱ्या आहेत. इथे पण जस्ट एक बसण्याची जागा म्हणावी लागेल. खूप मस्त असा सोफा वगैरे केलेला आहे. आपण थोडं फास्ट आता बघूयात, टाईम खूप कमी राहिलेला आहे आणि संध्याकाळ होत आहे. थांबा इथे हे बघा, हे पाण्याचं टाकं, यात पाणी बघू शकता. हे पाणी खूपच सुंदर आहे. ठिकाणी आपण आता नक्षीकाम बघत आहोत. हे बघा, खूप म्हणजे दगडाचेच असे पोल वगैरे खूपच सुंदर आहे. आणि इथे बघा, हे थोडंसं खराब झालं आहे पण चांगलं रेखीव काम आहे. हे बघा, इथं नक्षीकाम खूपच सुंदर. सूर्य पूर्णपणे या ठिकाणी मावळलेला आहे. हे लोणावळ्याचं दृश्य, लोणावळ्याच्या परिसरातलं. हे बघा, असं दगडामध्ये कोरलेलं असं जस्ट आपलं मंदिराचा कळस वगैरे असतो काही ठिकाणी, आपण किल्ल्यावर इकडे तिकडे गेलो असं दिसतं आपल्याला, त्या टाईपचं हे कोरीव. आतमध्ये जाण्यास परवानगी नाही आहे, पण आतमध्ये पण आहेत बरेच गुहेमध्ये, म्हटलं तरी काय अडचण नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी, वाऱ्या, पाऊस यांचा येणं काही प्रभाव न होण्यासाठी शेड पण या ठिकाणी केलेला आहे. इकडे बघूयात काय आहे. जस्ट आपण थोडं फास्ट बघतोय कारण वेळ खूप कमी दिला आहे त्या सिक्युरिटी गार्ड्सने आपल्याला. काही नाही, अशी मगाशी बसण्यासाठी, म्हणजे मगाशी बघितल्याप्रमाणे बसण्यासाठी किंवा काही ठेवण्यासाठी हे जस्ट खोल्या टाईप आहे. बघू शकता, साऊंड तुम्ही बघू शकता कसा हु 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 होतोय. मस्त, किती मस्त कारिगिरी केलेली आहे. सगळ्या सेम खोल्या आहेत. इकडे बघूयात काय आहे वरती. इकडे काय नाही, जस्ट खूपच खोल्या बनवलेल्या लेणीत. म्हणजे असं आपण जर बघितलं तर बसण्यासारखं आवाज घुमतं या ठिकाणी. अशा खोल्या, खूप छोट्या छोट्या खोल्या या ठिकाणी कोरलेल्या आपण बघू शकतो. आणि तशी शेजारीच सेम हे ठिकाणी खिडकी बघा, एकदम याच्यात दगडातच कोरलेली ही खिडकी आहे छान प्रकारे.
आणि ह्या परत खोल्या, म्हणजे खूप साऱ्या खोल्या या ठिकाणी बघू शकतो. मित्रांनो, आपण या लेण्यांमधला महत्त्वाच्या परिसरामध्ये येऊन थांबलेलो आहोत. भाजे लेणी या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी नोटीस बोर्ड लावलेला आहे, भाजे लेणी. म्हणजे बघा, हे सगळं दगडातलं आहे, असं विश्वास पटत नाही. हे वरती बघू शकता, ही जी डिझाईन आहे ती लाकडाची, लाकडाचं फर्निचर आहे. पण जे खांबे दिसत आहेत हे पूर्णपणे असे दगडाचे आहेत. विनय, थोडं बोलू शकतो का व्हिडिओमध्ये? बघा, तुम्ही इकडे असं मारून बघू शकता की हा लाकडाचाच आहे. बघा, हे अनिरुद्धांनी फोटो काढण्यात व्यस्त आहेत. पण मस्त, एकंदरीत आम्हाला खूपच छान वाटलं या परिसरात. हो, पायऱ्याने आपण आता वरती जाऊयात. खूपच सुंदर. इकडे साईडला आपण परवानगी नाही आतमध्ये जायला, पण जस्ट खोल्या आहेत छोट्या छोट्याल्या, आपण मगाशी तिकडे बघितल्याप्रमाणे. आणि हा लोणावळ्याचा परिसर. थोडंसं एकंदरीत भाजे लेणी या ठिकाणी काही काम असं थोडं म्हणजे असं पुसलं गेलेलं आहे, किंवा काय म्हणता येईल आपल्याला, नष्ट झालेलं आहे. पण एक चांगलं वाटतं इथे. बघा, वरतून थोडं चांगलं दिसतं, वरती थोडी नक्षीकाम दिसते. मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. इथं म्हणजे हा भारी आहे वरती महादेवाची, पण सगळीकडे असे एक कॉमन चीज, सिमिलर चीज अशी दिसली की सगळीकडं सारख्याच खोल्यात बांधलेले आहेत त्यांनी, कोरलेले. इथं बघा, ही महादेवाची पिंड, ती माझं लक्षच नव्हतं गेलं. हा, खूप सुंदर आहे महादेवाची पिंड. आज रविवार मग त्यांनी थोडं उशिरापर्यंत चालू ठेवलं. आत्ताच हे लोक पण आले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला भाजलेलं? कसं वाटतंय भाजलेलं? आता बघून झालंय ना सगळं? कसं भाजी वाटतं? खायची. बघा, याला भजी खाण्याचा मूड झालाय. मला नाही, याला भाजी खायची. आता खूप भूक लागलेली आहे मित्रांनो. चला, मी इथे मला म्हणजे असं वाटतं की ब्लॉग आपला थांबेल, कारण आता अंधार पडेल आणि माझ्या मोबाईलला एवढी क्वालिटी नाही की मी अंधारात पण हा ब्लॉग करू शकेल. भेटूयात पुन्हा एकदा पुन्हा भेटू नवीन अनुभवात, नवीन अनुभवासह, तरी नवीन ठिकाणी, कुठल्या तरी नवीन वेळी. पण भेटू नक्की भेटू. बाय बाय. दिवसभराचा आनंद घेऊन निघालो परत पुणे विद्यापीठकडे.